युरोप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो थंडगार प्रदेश. सगळीकडे हिरवीगार डोंगर, ऐतिहासिक वास्तू आणि बर्फानं आच्छादलेल्या पर्वतरांगा. पण हाच युरोप सध्या उष्णतेच्या लाटांनी अक्षरशः होरपळतोय. फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, तुम्ही कुठलाही देश बघा, सरासरी तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. युरोपात हे ऐतिहासिक आहे. गेल्या कित्येक दशकात असं कधीही घडलेलं नव्हतं. युरोपला लागूनच आफ्रिका आहे. तिथून येणारी वाळूची वादळं आणि उष्णतेच्या लाटा युरोपात तापमान वाढवतात, पण त्या कधीही 40शी पार करत नाही. यावेळेस मात्र एकट्या फ्रान्स मधल्या तापमानानं 40शी पार केली आहे. युरोपियन युनियनच्या सर्वच्या सर्व म्हणजे 26 देशांमध्ये रेड अलर्टची स्थिती आहे. कधी नाही ते युरोपात या उष्णतेच्या लाटांनी मृत्यूचं तांडव वाजवलंय. त्यामुळंच फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी सारख्या देशांमध्ये लोकांना घराच्या आत राहायला सांगितलं जातंय. गरज असेल तरच बाहेर पडावं. पाण्याच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे इशारे सरकार देत आहेत. युरोपात हे का घडत असावं? हा सुपर अल्निनोचा परिणाम आहे का? युरोपवर तयार झालेला हीट डोम नेमका कधी जाणार, कुठे सरकणार? युरोपात एसी का नाहीत किंवा राजवाड्यासारख्या घरांची रचना उष्णता वाढीला कारणीभूत आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि तुम्ही पाहताय उत्तर दक्षिण. युरोप हा सध्या वेगानं उष्ण होणारा खंड म्हणून ओळखला जातोय. जगाचा सरासरी तापमान वाढीचा वेग हा 1.5 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तोच वेग युरोपात मात्र 2.5 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेलाय. एकेकाळी आल्प्सच्या उंच पर्वतरांगा वर्षभर किंवा बहुतांश काळ गोठलेल्या असायच्या, तिथं आता वेगानं बर्फ वितळतोय. बर्फाऐवजी जमीन जास्तीत जास्त उघडी पडतीये. शोषून घेतलेली किरणं हीच जमीन हवेत दुप्पट वेगानं उष्णता निर्माण करतीये. युरोपाचं भौगोलिक स्थान हेही या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. युरोप हा आर्क्टिकचा भाग आहे. हे तेच ठिकाण आहे जिथं जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या तापमानाची नोंद केली गेली आहे. आर्क्टिक महासागर हा बर्फापेक्षा जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतो आणि बर्फ तो परावर्तित करतो. परिणामी अख्खा युरोप हा उष्णतेच्या लाटेखाली आलेला आहे. युरोपात सध्या हीट डोम तयार झालेला आहे, म्हणजेच उष्णतेचा डोम. वर छत्रीसारखा आकार आणि खाली चहूबाजूंनी न बदलणारी बंदिस्त अशी स्थिती. युरोपात उत्तर आफ्रिकेतनं उन्हाळ्याच्या सुरुवातीला वारे वाहत येतात. सहारा वाळवंटातनं येणारे हे वारे कधी कधी धुळीची वादळही निर्माण करतात. युरोपातली अनेक शहरं त्याच्या चपेटखाली येतात. आताही युरोपामध्ये ही उष्णतेची लाट आली आहे, त्याला सहारा वाळवंटातनं आलेले वारे हे कारणीभूत आहेत. त्यांनीच हीट डोम तयार केलेला आहे. या हीट डोममुळेच फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, स्पेन, नेदरलँड, इटली, स्वित्झर्लंडमध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. बहुतांश ठिकाणी गेल्या 50 वर्षातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. युरोपात अशी उष्णतेची लाट 1976 साली आल्याची नोंद आहे. यावेळेस ते रेकॉर्डही तुटण्याची भीती व्यक्त केली जाते. आश्चर्य म्हणजे युरोपातल्या तापमान वाढीला स्वच्छ हवा हे एक कारण सांगितलं जातंय. 1980 नंतर युरोपात हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम राबवले गेले. प्रदूषण वाढवणारे कारखाने आणि इतर गोष्टींवर प्रतिबंध लादले गेले. परिणामी युरोपातली हवा स्वच्छ झाली. ही नितळ स्वच्छ हवाच तापमान वाढीला कारणीभूत असल्याचं युएनच्या अहवालात म्हटलंय. कारखाने, चारचाकी गाड्या यांच्या धुराड्यातनं हवेत सोडले जाणारे सल्फेट आणि नायट्रेटचे सूक्ष्म कण युरोपला थंड करण्यात मदत करत असत. कठोर नियमांमुळे ते कमी झाले, मात्र त्याचा परिणाम उष्णता वाढीमध्ये झालेला आहे. युरोपातल्या तापमान वाढीला आणखी एक कारण एसींची वाढती संख्या. युरोपातली घरं ही थंडीपासून वाचण्यासाठी तयार केली गेलेली आहेत. युरोपात उन्हाळाही आल्हाददायक असायचा, पण गेल्या काही काळात हे चित्र बदललं. वर्षातले फक्त 2 ते 3 आठवडेच तापमान उष्ण असायचं आणि तेवढ्यासाठी लोक एसी घ्यायचे नाहीत. त्यातही ऐतिहासिक इमारती युरोपामध्ये जास्त. तिथं एसीचा कुठलाच भाग बाहेरच्या बाजूला लावण्यावर बंदी आहे. का?
तर त्यामुळं त्या वास्तूची सुंदरता मारली जाते. पण ती स्थिती आता बदलली आहे. उष्णतेच्या लाटा पुन्हा पुन्हा युरोपला धडका मारतायत. त्यामुळं घरात एसी लावण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. त्यामुळेही तापमानात भर पडतीये. त्यातच जी घरं थंडीत उष्णता टिकावी म्हणून उभी केली होती, तीच घरं आता उष्णतेची लहान लहान डोम झालीत. परिणामी बाहेर पडलं तरीही उष्णता, घरात थांबलं तरीही उकाडा. या सगळ्याचा परिणाम म्हणजे युरोपात एकीकडे वणवे तर दुसरीकडे दुष्काळाची स्थिती आहे. पाणी झपाट्यानं आटतंय. एकट्या फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात काय झालंय ते बघा. एकट्या फ्रान्समध्ये उष्णतेच्या लाटेत 70 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. यातले 18 जण हे उष्माघातानं मृत्यू पावलेले आहेत, तर इतर 51 जणांचा बुडून मृत्यू झालाय. संपूर्ण फ्रान्समध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. बहुतांश प्रांतातलं तापमान हे 40च्या पार गेलंय. त्यामुळं लोक अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेत अक्षरशः होरपळतायत. त्यापासून बचाव म्हणून काही जण आजूबाजूच्या नदीत पहिल्यांदाच जात आहेत. त्यामुळे बुडून मरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात. 51 जणांचा जीव यामध्ये गेलाय. फ्रान्समध्ये असं पहिल्यांदाच घडतंय. राजधानी पॅरिस मधल्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरला भेट देण्याच्या वेळेमध्ये सुद्धा बदल करावा लागलाय. एवढा उष्णतेनं कहर केलाय. पिसॉस आणि पुल्लुओ सारख्या भागात सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस ते 44.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं गेलं आहे. म्हणजे तापमानाच्या बाबतीत फ्रान्सचा सध्या विदर्भ झालाय. एवढंच नाही तर नदी आणि धरणातल्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळं गोल्डफिश सारखे अणुऊर्जा प्रकल्पही फ्रान्सला बंद करावे लागले. हे सर्व युरोपातल्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला घडलंय. बहुतांश ठिकाणी शाळांना सुट्टी दिली गेली आहे. अजून तर युरोपातला उन्हाळा कडक व्हायचा राहिलाय. त्यावेळेस फ्रान्समध्ये काय होईल याचीच सध्या चर्चा आहे. इंग्लंड, स्पेन, इटलीतही तापमानाचे नवे रेकॉर्ड्स नोंदवले जात आहेत. इंग्लंडमध्ये कधी नाही ते पहिल्यांदाच रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. गॉस्पोर्ट हॅम्पशायरमध्ये जून मधल्या सर्वोच्च तापमानाची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. तिथलं तापमान सुद्धा 40च्या घरात पोहोचले. इटली, स्पेन, जर्मनीतही उष्णतेनं कहर केलाय. स्पेन मधलं काही ठिकाणचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसवर जाण्याची भीती व्यक्त केली जाते. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 14 वेळेस रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बहुतांश भागात उष्णतेच्या लाटांनी धुमाकूळ माजवलाय. जर्मनीतही पाण्यात बुडून मरण्याच्या घटना वाढल्यात. पुढच्या काही दिवसात तिथे सुद्धा तापमानाचे नवे रेकॉर्ड्स नोंदवले जाण्याची शक्यता आहे, भीती आहे. पूर्व युरोपातले देश पोलंड, हंगेरी, क्रोएशियातही उष्णतेच्या लाटांनी दस्तक दिली आहे. अवघ्या 2 आठवड्यात थंड असलेला युरोप उष्णतेत रेड झाला आहे.